चला, कंबाईन मेन्स, ठीक आहे, संयुक्त पूर्व परीक्षा. आता संयुक्त म्हणता येणार का? नाही, संयुक्त म्हणणार स्वतंत्र म्हणायचं. काय म्हणायचं? स्वतंत्र. म्हणजे स्वतंत्र. आतापर्यंत काय होतं दिसत आहे तुम्हाला? लाईटमुळे मला काही दिसत नाही. ठीक आहे, स्वतंत्र मुख्य परीक्षा. ठीक आहे, काय म्हणायचं? स्वतंत्र मुख्य परीक्षा. याचा अर्थ काय की आता संयुक्त राहिलेलं नाही. ठीक आहे, आता संयुक्त राहिलेलं नाही, तर कशी होईल? स्वतंत्र होईल. ओके, स्वतंत्र मुख्य परीक्षेमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? एक पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे, नंतर आपण सिलेबसकडे जाऊया. ठीक आहे, हे तुमच्या तोंडपाठ असलं पाहिजे. मला एवढं माहिती आहे की होऊ शकते तुम्हाला हे लेक्चर पटेल नाही पटेल माहिती नाही, पण फर्स्ट स्टेप आहे, त्यामुळे तुम्ही एकदम स्मूथली पाऊल टाका. येणारे कंबाईनच्या दृष्टिकोनातून चाललो ना आपण. मी म्हटलं का तुम्हाला 25 पर्यंत थांबा, येऊ टिव नाही, याच कंबाईनमध्ये रिझल्ट काढा आणि ते इथून निघेल, 101% निघेल. या स्ट्रॅटेजीला वापरा, या पद्धतीनं पुढं जा, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, ठीक आहे. आता पहा काय सांगितलं तुम्हाला की मुख्य परीक्षा आहे. ठीक आहे, आता संयुक्त आहे, सॉरी स्वतंत्र आहे, म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी आहे. त्याचा सिलेबस आपण डिटेलमध्ये ध्यानात घेऊ. आता मुख्य परीक्षेला काय सांगितलं? 2 पेपर असणार आहे. एक पहिला पेपर काय आहे? GSचा, जनरल स्टडीजचा, ज्याला आपण पेपर 1 म्हणूयात. ठीक आहे, दुसरा पेपर काय आहे? लँग्वेजचा, ज्याला आपण भाषेचा पेपर म्हणूया. ओके, याला पेपर 2 म्हणूया. ओके, या दोन्ही पेपरला आपण समजून घ्या. ॲक्च्युली हा आधी होतो, हा नंतर होतो, पण आपण मागे पुढे लिहिले तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे, ठीक आहे ना. म्हणजे जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये काय आहे ह्याचा आपण डिटेल ॲनालिसिस नंतर बघू, पण लँग्वेजच्या पेपरमध्ये काय आहे याला इथंच इलॅबोरेट करू. ठीक आहे, भाषेच्या पेपरमध्ये 2च भाषा आपल्या इथं आहे, एक इंग्लिश, दुसरी काय? मराठी. म्हणजे इंग्रजी ग्रामर आणि मराठी व्याकरण तुम्हाला सिलेबसला आहे. प्रत्येक वेळी आयोगाने काय केलं? पॅटर्न बदलला. आता आम्ही जेव्हा तयारी करायचो तेव्हा 130 मार्काचा होता आणि हा 70 मार्काचा होता. नंतर काय केलं? म्हणजे 200 मार्काचा एक पेपर होता. ठीक आहे, पण आयोगाने काय केलं आता नंतर मध्यंतरी, मला वाटतं हा 60चा केला, हा 40चा केला, हा 40-60 प्रश्न आणि इथं 40 प्रश्न. नंतर हा 70-70चा केला आणि हा 30च केला. आता काय केलं? 50 प्रश्न इंग्रजी ग्रामर, 50 प्रश्न मराठी ग्रामर किंवा व्याकरण. म्हणजे दोन्ही मिळून प्रश्न किती? 100. गुण किती? 200. वेळ किती? 1 तास. पागणित. मग आता हे ऑब्जेक्शन घेण्याजोगता विषय नाही आहे का की तुम्ही GSलाही 1च तास देता, लँग्वेजला 1च तास देता, पॅटर्न MCQ आहे, मान्य आहे, काही तर थोडासा डिफरन्स समजून घ्या. समजलंय? आता हे वैचारिक सब्जेक्ट आहे, इथं थोडासा तर विचार करायला लागेल. ग्रामर्स रूल, नियम अलाना फलाना. हिस्ट्रीत कायचा रूल आहे? म्हणजे सरळ आला प्रश्न, असं गेलं उत्तर. समजलं? इथं थोडा तर विचार, इथं आहे का तसं? असं आलं इंग्लिश आणि तसं गेलं उत्तर? नाही ना. म्हणजे इथं काय करायला लागेल? थोडासा विचार, काय नियम ॲम इज आर वाज वेअर डू डज डिस, काही तर कुठं लावा लागेल पद्धतशीर भजन त्याचं, तेव्हा जमेल. म्हणजे याचा अर्थ काय? इंग्रजी ग्रामरमध्ये तुम्ही 1000 ठिकाणी करा ना मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामरचे क्लास, तुम्हाला जिथपर्यंत हे पायरी समजणार नाही तिथपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि जिथपर्यंत ही पायरी प्रत्येक क्लासवाला समजावून शकणार नाही तिथपर्यंत महाराष्ट्रात क्रांती होणार नाही स्पर्धा परीक्षेचे, माझं मत आहे. पण ह्यांना काय गरज? कारण ह्यांना काहीच पडलेलं नाही, ह्यांना काय फक्त यांच्या सोर्सेसची आवश्यकता आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की फसवेगिरी तुमची किंवा बाकी होऊ शकते. म्हणूनच तर मी तो विळा उचलला की तमाम महाराष्ट्रातील गोर गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना फक्त 499 रुपयात बॅच. तुमच्यापर्यंत आलं असेल ते, तुम्ही ग्रुपला असाल, टेलिग्रामला असाल, तर 499 रुपयात बॅच. इंग्रजी 499 मध्ये मराठी, ते पण उत्तम दर्जाचं क्वालिटी. 499 मध्ये इंग्रजी, 499 मध्ये मराठी, 499 मध्ये जनरल स्टडीज, बुद्धिमत्ता, मॅथ्स सब, आणि 999 मध्ये सर्व एकत्र TCS IBPS. त्याच्यासाठी आपण वन भटकत असतो. TCS IBPS. काही गरज नाही मोठ्या मोठ्या क्लासेसला जायची, काही गरज नाही कुठं फिरायची. या इथं बसा, इथं फुकट बसा, 499 भरा आणि इथं फुकट बसा. समजलं? कळलं का काय म्हणायचं? म्हणजे जर तुम्हाला त्या लेवललाच तयारी करायची असेल तर त्या लेवलचं कोचिंग आपण आजपर्यंत घेतलं नाही, पण आज गरज वाटत आहे, कारण त्या लेवलच्याही क्लासेसवाले मुलांना फसवत आहे.
लुबाडणूक करत आहे. म्हणून ते म्हणजे गावाकडे एखादा हातमजुरी करणारा मुलगा का असेना, त्याला वाटते की मी ग्रॅज्युएट आहे पण आज दुर्दैवाने परिस्थितीमुळे मी हातमजुरी करत आहे, मला क्लास लावायचा, तो यशोदीपचा प्लॅटफॉर्म चूज करेल. समजलं? कारण काय, 499 मध्ये भेटत आहे आणि ते पण उत्तम क्वालिटी दर्जाचं भेटत आहे. समजलं? येत्या लक्षात? ते एकदा तुम्ही पण त्याचा विचार कराल. आपल्या बॅचच्या पोरांना तर आहेच, ते काही प्रश्न नाही, पण सांगायचं तात्पर्य काय आहे की याच्या व्यतिरिक्त कंबाईनची पण बॅच 2,999 रुपयात तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे ऑफलाईन. ऑनलाईन 2,499 ऑल सब्जेक्ट. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही तर 15 भरले, आता आमचं कसं? आत्ता लागू केलं आहे, 2024ला लागू केलं, आता 10 तारखेपासून सर्व लागू होत आहे. समजलं? कळत आहे ना? ठीक आहे. ऑफलाईनला फीस किती ठेवली? 2,999. ऑनलाईनला 2,499 ऑल सब्जेक्ट. समजलं आहे? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की कमीत कमी याच्यात मुलांना बेस्ट आणि उत्तम देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. राईट? ठीक आहे. त्याचाच एक भाग आहे. काय सांगितलं तुम्हाला? लँग्वेजमध्ये इंग्लिश ग्रामर, नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, चेंज द वाईज, डिग्री, जे काही असेल ग्रामरमध्ये पार्ट्स तुम्ही शिकले आहे वर्ग 5वी पासून तर 10वी पर्यंत. मला असं वाटते की तो सिलेबस होता तेच इथं आहे, पण थोडंसं हायर लेवलला. म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्शन्स किंवा ग्रॅमरचे नियम्स तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाहावं लागेल. इथं मराठी व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, उभयान्वयी, अव्यय, संधी, विग्रह, डिग्री बिग्री काय असते ते सगळं इथं तुम्हाला अभ्यासायचं आहे. किती? 50 प्रश्न आणि इथं 50 प्रश्न. कळलं? बेसिक फक्त इंट्रोडक्शन. ठीक आहे. इथे काय आहे? 100 प्रश्न, 200 गुण, वेळ 1 तास. म्हणजे 2 तासात तुमचा खेळ खल्लास है ना, सकाळ दुपार घरी. म्हणजे मेन्स सुद्धा एका दिवशी. राज्यसेवेचं असं नाही, तो खेळ फार निराला आहे. ठीक आहे. राज्यसेवेसाठी इथं म्हणजे फार मुलांमध्ये सिरियसनेस कमी दिसतो आहे, ते असणं आवश्यक आहे. ठीक आहे. कंबाईनला 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, गुण मात्र 200 आहे. राईट? मग आता GS म्हटल्यावर काय काय येणार? जनरल स्टडीज म्हटलं की हिस्ट्री, जिओग्राफी, इको, पॉलिटी वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. जनरल स्टडीजचे ऑल सब्जेक्ट. ठीक आहे. मग PSIसाठी वेगळं, STIसाठी वेगळं. म्हणजे बेसिक मटेरियल किंवा बेसिक सिलेबस हा काय आहे, दोन्हीचा कॉमन आहे. पण PSI आहे तर बॉम्बे पोलीस ॲक्ट, STI आहे तर थोडं अर्थशास्त्रावर भर. याचाच आपल्याला सिलेबसचं ॲनालिसिस करायचं आहे. हे इन शॉर्ट तुम्हाला समजलं. आणि मेन्समध्ये झाल्यानंतर इंटरव्ह्यू कोणालाच नाही, फक्त PSIला आहे. किती मार्काला? 40. फिजिकल कोणालाच नाही, फक्त PSIला. किती मार्काला? 100. ठीक आहे. झालं क्लिअर? चला बघूया याचा मेन्सचा सिलेबस. बघा काय सांगितलं? महाराष्ट्र अराजपत्रित म्हणजेच काय? नॉन गॅजेटेड सर्व्हिसेस. ओके. अराजपत्रित सेवा मेन्स एक्झामिनेशन ग्रुप बी. राईट? ग्रुप बी म्हणजे गट ब चा आहे. ठीक आहे. गट क चे वेगळे आहे. पेपर क्रमांक 1 म्हणजे कोणता? इंग्लिश मराठीवाला. गुण किती? 200. पेपर क्रमांक 2 म्हणजे कोणता? GS. गुण किती? दोन्ही मिळून पेपर किती? 2 आणि गुण किती? 400. प्रश्न किती? 200. हा खेळ समजला पाहिजे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त प्रश्नपत्रिकेची संख्या 2 म्हणजे 2 प्रश्नपत्रिका. शारीरिक चाचणी केवळ PSIसाठी. कोणासाठी? फक्त पोलीस उपनिरीक्षक. शारीरिक चाचणी किती? 100 गुण, मुलाखत 40 गुण, 140चा इथं ॲडिशनल तुम्हाला चान्स एक आहे. राईट? आता पेपर क्रमांक 1 आणि 2. पेपर क्रमांक 1 आता हे संकेतांक म्हणजे विषय कोड वेगवेगळे असतात, ते हॉल तिकीटवर असतात, त्यानुसार ते पेपरला चिपकवायचे. ठीक आहे. मराठी इंग्रजी 50-50 100-100 म्हणजे काय? 50 प्रश्न गुण 100. 50 प्रश्न गुण 100 म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. ओके. याची लेवल पहा 12वी, याची लेवल पदवी. हे फार बारकावेने अभ्यास करा, हे समजलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की डिग्री लेवलच्या वर आहे, 12च्या वर आहे ग्रॅमर मराठी इंग्रजी, पण मराठी मात्र 12वी पर्यंतच आहे, त्याच्यापेक्षा जास्त वरचं नाही. ठीक आहे. ठीक आहे ना. आणि इंग्रजी पदवीपर्यंतचं. मराठीत, इंग्रजीत सांगायचं काम नाही. ठीक आहे. वेळ मात्र दोन्ही मिळून 1 तास आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, त्यामुळे तिथेही तुम्हाला टेन्शनचं काम नाही. राईट? संकेतांकामध्ये दुसरा पेपर 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पहा. इथं बुद्धिमत्ता चाचणी टाकून दिलं त्यांनी. म्हणजे या 100 प्रश्नामध्ये मॅथ्स आणि रिझनिंग पण लपलेलं आहे. गुण मात्र 200 आहे.
पदवी लेवल आहे, मराठी इंग्रजी एक तास, बाकी से ठीक आहे. चला बघूया आता हे हा नकारात्मक गुणदान ही जी पद्धत आहे हे कॉमन आहे, त्यामुळे हे वाचायचं कामच नाही. काय 25% किंवा 1/4 सांगितलं मगाशी. दुसरं काय सांगितलं, एकापेक्षा जास्त उत्तर गोल केले निगेटिव्हमध्ये जाणार. तिसरं काय सांगितलं, कार्यपद्धतीचा अवलंब करताना अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली एवढे पॉईंट तेवढे, तर तेवढे पॉईंट तेवढेच पकडल्या जाईल, पॉईंटला सोडल्या नाही जाणार. पॉईंटने सुद्धा तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. काय किती पॉईंटने कटला म्हणे, अर्धा पॉईंटने कटला, म्हणजे 0.50ने कटला. बघा सांगायचं तात्पर्य काय, हा विषय आहे. आणि एखाद्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सोडवलंच नाही, गोल केलंच नाही, तर कटेल कसे. खूप खूप कॉमन इन्स्ट्रक्शन्स आहे. आणि यातही मुलं काय करतात, चुका करतात. अरे यार माझ्याकडनं हे झालं ना, अरे यार म्हणजे अयार काय हे घरी ठेवलं होतं का. सांगायचं तात्पर्य काय, अरे यार माझ्याकडनं ते झालं. हे जर आजकालचा ट्रेंड आहे तर त्या ट्रेंडच्या तुम्ही भानगडीत फसू नका, पडू नका. घरी आल्यावर लक्ष आलं मला हे नाही हे करायचं होतं, ते नाही ते करायचं होतं. मग वर्षभर काय केलं, हे नाही ते करायचं. म्हणजे एवढ्या सिली मिस्टेक म्हणूया आपण त्याला, कशा होतात हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. सिली मिस्टेक कोणाच्या होतात, ज्याला प्रॅक्टिस नाही. रोजच तुम्ही समजा स्वयंपाक बनवत आहे, रोजच भाजी बनवत आहे, तर भाजीत परफेक्शन येईल ना. एक दिवस न सांगता न बोलता तुमचा हात चालेल, चम्मच काय टाकायचं काय नाही पटपट. म्हणजे काय, यू गॉट परफेक्शन इन दॅट फील्ड, तुम्हाला परफेक्शन आलं आहे. मग तसंच तुम्हाला प्रश्न दिसला याचं उत्तर हे तिथंच गोल, याचं उत्तर हे तिथंच गोल, याचं उत्तर हे तिथंच गोल, हे परफेक्शन येईपर्यंत तुम्ही या क्षेत्रात समज. असा आहे हा मंत्र आहे, ध्यानात ठेवा. पेपर क्रमांक 1 इंग्रजी आणि मराठी या विषयामध्ये खालील घटक आहे. आता यांनी काय केलं पहा मराठीत, आणि हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सिलेबस जो दिलाय ना तो पहा. काय सांगितलं, सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे व्हॉकॅब्युलरी. मग याच्यात आलं काय काय, समानार्थी, विरुद्धार्थी सगळं आलं. वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड फॉर अ ग्रुप ऑफ वर्ड, अँटोनिम, सिनोनिम, सर्व आलं व्होकॅब. ओके, हेच इंग्रजीत पहा, कॉमन व्होकॅब्युलरी, हेच शब्द इंग्रजीत. ओके, त्यानंतर वाक्यरचना काय, सेंटेन्स स्ट्रक्चर, केवळ प्रयोगीन काय असते तुमचं ते मराठीत ते पाहून घ्या, इंग्रजीत आहे तुम्हाला. ठीक आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स वगैरे वगैरे, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आहे ना तुम्हाला मराठीत. ठीक आहे, मला जेवढं आठवत तेवढं सांगितलं, माझा विषय नाही, इंग्रजी माझा विषय आहे. ठीक आहे, पण इथं आपल्या इथं इंग्रजीमध्ये जबरदस्त एक फॅकल्टी येणार, मी नाव ओपन करत नाही, पण महाराष्ट्रभर गाजलेली व्यक्ती तुम्हाला इंग्रजी शिकवतील. ओके, व्याकरण आहे. त्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार, इडियम्स, फ्रेजेस वगैरे, अर्थ, त्याचे उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न, म्हणजे तुम्हाला एक कॉम्प्रेन्शन पण, उतारा पण आहे, ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे उतारा आहे, उतार्यावर 5 प्रश्न आहे, बाकी उर्वरित 45 प्रश्न कशावर येणार आहे, ग्रामरवर येणार आहे. समजलं आता. तुम्हाला सांगितलं का आजपर्यंत कोणीही, मयूर काय नाही तुमचं, प्रसाद, कोणी सांगितलं, तुम्ही स्वतः अभ्यास केला कधी याचा, यशिका काय, कशिका, सॉरी कशिका, तुम्ही अक्षय, हां साक्षी, याच्या आधी की आत्ता, हां. तर माझ्या व्यतिरिक्त, हो मी तर सांगतच आहे, माझं कामच आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणी सांगितलं का, सांगायचं तात्पर्य काय. आणि तुम्ही यूट्यूब पाहता ना, हजारो लोकांचे लेक्चर्स पाहता, काय आम्ही हात बांधले नाही ना, डोळ्याला पट्टी लावली तुमच्या, तुम्ही तुमच्या हातात तुमचं यंत्र आहे, मोबाईल, तुम्ही खेळत बसा, काय करायचं तुमच्यावर डिपेंड आहे. पण तुम्ही ज्याही लोकांचं पाहताय त्यांनी कधी सांगितलं अशा पद्धतीनं करा, असं करा, तसं करा. मी उभा आहे म्हणून नाही नका म्हणू, फॅक्ट ध्यानात घ्या, फॅक्ट ध्यानात घ्या की तुम्हाला अशा पद्धतीनं कधी सांगितलं का, एकदम त्याला इलॅबरेट करायचं आपल्याला. और सिलेबस पाहतोय म्हणजे काय, त्याला समजून घेतोय. सिलेबस पाहतोय म्हणजे काय, तोंड पाठ करतो आहे, त्याचं नाव सिलेबस पाहणे आहे. काय असं पाहणे, हे घ्या कॉपी, झालं, अरे तो कॉपी आयोगाचे पडलेले आहे, नेटवर आहे, टेलिग्रामला फिरते साऱ्या जगात. ठीक आहे, 45 प्रश्न असणार आहे प्रसाद ग्रामरवर. ठीक आहे, आणि 5 प्रश्न असणार आहे उतार्यांवर. किती झाले, 50 मार्क, किती 100 झालं. प्रसाद 45 प्रश्नाला जर आणखी मी क्लासिफाय करतो म्हटलं, इलॅबरेट करतो म्हटलं, तर शब्दसंग्रह 15 प्रश्न येतील व्होकॅब्युलरीवर. किती किती उरले, 30. किती उरले, 30. आणि या 30 साठी एवढी भानगड करावी लागते, 30 साठी ग्रामर शिकायला लागते. व्होकॅब मीन्स नॉट ग्रामर. व्होकॅब्युलरी म्हणजे ग्रामर आहे का, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द ग्रामर म्हणाल का त्याला, ती व्होकॅब्युलरी आहे, शब्द संग्रह आहे. बरोबर, येतं लक्षात. आणि बाकी सर्व काय आहे,
ग्रामर आहे. 5 उतारा आहे, त्याला ग्रामर म्हणाल का? नाही. हे त्या लक्षात म्हणायचं कामच नाही. आणि 30 मार्कासाठी ग्रामर येते आणि त्याच्यासाठी फार तुम्ही एकदम राळा उभा करता. कशाला? 30 मार्काच्या ग्रामरला जेव्हा तोडायचं वेळ येईल तेव्हा मला असं वाटतं की जर मराठीचा शिकवणारा इथं येणारा अस्सल हाळा माराचा शिक्षक असेल आणि विद्यार्थ्यांप्रती त्याला सहानुभूती असेल तर त्या बादशाने त्या 30 मार्काचं वर्णन पोरांना सांगावं की 2 मार्क याच्यावर येऊ शकतात, 1 मार्क हमखास असतो, 1 मार्क तमकास असतो, असं सांगायला पाहिजे. ते राहील नेक्स्ट लेक्चर. इंग्रजी व्याकरण काय सांगितलं? कॉमन व्होकॅब्लरी. इथेही तेच ध्यानात ठेवा की व्होकॅब्लरीवर तुम्हाला 10 ते 15 प्रश्न येतात म्हणजे येतात. अँटोनिम्स, सिनोनिम्स, मॅच द पेअर काही येऊ शकते. ठीक आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर मग हे सर्व काय झालं? ग्रामर झालं. ठीक आहे. इडियम्स अँड फ्रेजेसपर्यंत काय झालं? ग्रामर झालं. इथे किती? 30 प्रश्न आणि 5 प्रश्न कशाचे? कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, उतार्यावरचे प्रश्न. मला असं वाटतं की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे तर आपण मराठीतले उतारे आरामात सोडू शकू. अडकतो कुठं? मग जिथं अडकतो त्याचीच प्रॅक्टिस करा. जे वीक आहे त्याला स्ट्रॉंग करा. मराठी आज येते, उद्या येते, 8 दिवसांनी येते. बरोबर? राईट ना? ठीक आहे. तर काय सांगितलं? कॉम्प्रिहेन्शन किती? 5 प्रश्न. राईट. संपलं हे? झालं. आता इथं काय सांगितलं तुम्हाला? ग्रामरचा पार्ट. आता इंग्रजी जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला इंग्रजी इन डिटेल्स सांगितल्या जाईल. ठीक आहे. पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी विषयामध्ये काय काय येईल? सामान्य बुद्धिमत्ता, आकलन, उमेदवार किती लवकर. बुद्धिमत्ता म्हटलं की रिझनिंग आलं. ठीक आहे. अंकगणित व सांख्यिकी म्हणजे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, थोडं स्टॅट टाकलं. ठीक आहे. ग्राफ्स, चार्ट्स वगैरे काहीतरी येतील. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्सचे. ठीक आहे. आता इथं पहा, चालू घडामोडी अक्षय तुमचं घेत आहे. ठीक आहे. म्हणजे बुद्धिमत्ता तुमचं झालं आहे, अंकगणित झालं आहे किंवा याचं थोडंसं राहिलं आहे काय, ते हे तिन्ही गोष्टी तुमच्या इथं होईल. इथून तुमचाला पाहायचं आहे. 1 राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. ठीक आहे. ॲज अपडेट. ठीक आहे. अपडेटेड जो असेल तो माहितीचा अधिकार कायदा 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ओके. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता आपला हा पार्ट मेन आहे. म्हणजे आपण याच्यासाठी एवढी भानगड उभी केली. आपल्याला काय? पॉलिटिचं लेक्चर घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि याला समजून घेणं आवश्यक आहे. भारतीय संघ राज्यव्यवस्था म्हणजेच काय? युनियन गव्हर्नमेंटचं स्ट्रक्चर ऑफ फेडरल स्ट्रक्चर. ठीक आहे. भारतीय राज्यघटना म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला तुम्ही पंचायत राज म्हणता आलं याच्यामध्ये. म्हणजे इंडियन पॉलिटी अँड पंचायत राज दोन्ही इंटरलिंक आहे. छोटे भाऊ आहे त्याचा, ते सोबतच चालणार. कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह बॉडी. ठीक आहे. न्यायमंडळ ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर इत्यादी. झालं. हे काय? टायटल आहे. हे काय? टायटल आहे. याच्या व्यतिरिक्त घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेची मागची भूमिका आणि तत्व, इंट्रोडक्शन आपण घेतोच. त्याच्यामध्ये मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे आपण घेत असतो. ठीक आहे. घटनेची महत्त्वाची कलमं म्हणजे आर्टिकल्स. ठीक आहे. ठळक वैशिष्ट्ये, फीचर्स. ठीक आहे. केंद्र राज्य संबंध, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे वेगवेगळे संबंध काय आहेत, ते वेगवेगळ्या स्टेट्समध्ये काय आहे ते. निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ इंडियन सिटीजन, शिक्षण म्हणजे एज्युकेशन, युनिफॉर्म सिव्हिल कोड. ठीक आहे. स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य, अधिकार सर्व आलं. ठीक आहे. विधानसभा, विधान परिषद वगैरे 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 सर्व. तुम्ही म्हणाल सर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती वगैरे ते या संघ राज्य व्यवस्थेचे भागाचे घटक आहेत. ठीक आहे. फेडरल स्ट्रक्चरचे ते घटक आहे. ठीक आहे. लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ सर्व म्हणजे तिथपासून तर इथपर्यंत आपल्याला सर्व शिकायचं आहे. आणि हाच एक मेन पार्ट आहे आणि याचं लेक्चर आपलं सोमवारपासून आपण कंटिन्यू करतो आहे. झालं क्लिअर? आता नंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे. म्हणजे हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. आता तुम्हाला मेन्सला आणि प्रिलिम्सला दोन्हीला काय करायचं आहे? इंटरलिंक करायचं आहे. म्हणजे तुम्ही मेनच्या दृष्टिकोनातून जर हिस्ट्री वाचलं तर तुमच्या प्रिलिम्सला वेगळं वाचायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही इथंच हिस्ट्री अशा पद्धतीनं करा, प्रिलिम्सला हात लावायची
गरज नाही. सामाजिक आणि आर्थिक जागृती म्हणजे 1885 पासून ते 1947 पर्यंत जे काही सोशल आणि इकॉनॉमिक रिफॉर्म झाले ते तुम्हाला महत्त्वाचं पाहायचं आहे. महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाजसुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जनजागृती वगैरे 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 महत्त्वाचं आहे. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी हे महत्त्वाचे आहे. याच्यावर येतात चळवळींवर प्रश्न येतात. नॅशनल मुवमेंट म्हणजेच काय, इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे फ्रीडम स्ट्रगल, आपलं स्वातंत्र्यासाठीचं झालेले आंदोलनं. मग ते सुरुवातपासून तर छोडो भारतपर्यंत समजले आहे. म्हणजे ब्रिटिश होते तेव्हापासून तर ब्रिटिश जाईपर्यंत, मध्यकाळापासून तर एंडपर्यंत. ठीक आहे. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल इथं सांगितलं तुम्हाला. याच्यामध्ये काय प्रिलिम्स आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून आहे. प्रिलिम्स मेन्सच्या दृष्टिकोनातून जो भूगोल सांगितला तो इथंच तुम्ही अशा पद्धतीने अभ्यासायचा की तुम्हाला मेन्सला वेगळं करायचं काम नसलं पाहिजे. समजलं आहे काय म्हणायचं. म्हणजेच काय, इथं तुम्हाला प्राकृतिक म्हणजे फिजिकल जिओग्राफी दिलेला आहे आणि तो फिजिकल जिओग्राफी तुमच्या काय दोन्ही ठिकाणी कामा पडणार आहे. येत आहे लक्षात, दोन्ही ठिकाणी कामा पडणार आहे. म्हणजे तुम्ही मेन्सला जर पाहाल तर तुम्हाला थोडंसं जास्त दिलं आहे. हे काय दिलं, क्लायमेट म्हणजे काय, हवामानशास्त्र, हे थोडंसं ॲडिशनल आहे. ठीक आहे. सांगायचं आणखी तात्पर्य काय, मेन प्राकृतिक भूगोल, नद्या, पर्वत, पठार, भूरूपे वगैरे वगैरे हे सर्व तेच आहे. ठीक आहे. आणखी एक हे ॲडिशनल दिलं आहे, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचे स्थानांतरण, हे ॲडिशनल आहे. ठीक आहे. आणखी काय दिलेलं आहे, ठीक आहे, इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण, ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या यांचे प्रश्न, हे ॲडिशनल दिलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की सर्वच्या सर्व नवीन आहे असं नाही, पण त्यातील काही महत्त्वपूर्ण घटकच नवीन आहे. पर्यावरण हे तर टोटली न्यू तुमच्यासाठीचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जुन्या सिलेबसमध्ये हे नव्हतं आणि नवीन सिलेबसमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला मेन्स करायचं असेल तर एन्व्हायरमेंट वाचावं लागेल. मग एन्व्हायरमेंट काय आणि कुठे कसं वाचावं लागेल, तर मानवी विकास, पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक संसाधनाचे विशेषतः वनसंसाधनं वगैरे वगैरे सर्व याचं काय, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट सहित सर्व तुम्हाला इथं काय केलं आहे, सिलेबसला दिलेलं आहे. ठीक आहे. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान हे तेच आहे जे तुम्हाला इथं प्रिलिम्सला दिलेलं आहे. काय काय आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे वगैरे 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 सर्व हेच आहे. फक्त हे ई नावाचा जो पॉईंट आहे आणि आणखी आहे का, फ नावाचा जो पॉईंट आहे म्हणजे ई आणि एफ हेच वाढलेला आहे. म्हणजेच तुम्हाला हे दोघांवर जास्त भर द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही प्रिलिम्सला जर बघितलं तर हे वरचे सर्व आहे आणि मेन्सला हे दोन ॲडिशनल आहे. समजलं. रिमोट सेन्सिंग, हवाई, ड्रोन, छायाचित्रण वगैरे वगैरे वगैरे, ही तर इंग्रजीत पण दिलेलं आहे, GIS सिस्टम. ठीक आहे. नंतर माहिती संप्रेषण, माहिती तंत्र म्हणजे IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन. ठीक आहे. सांगायचं काय तात्पर्य की हे दोनच ॲडिशनल आहे. म्हणजे तुम्हाला सायन्स त्या ठिकाणी कव्हर होईल. जिओग्राफीमध्ये काय सांगितलं तुम्हाला, एन्व्हायरमेंट ॲडिशनल दिलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये आता इथं सर्वात जास्त टॉपिक्स म्हणजे आता इथं तुम्ही म्हणा की MA इकॉनॉमिक्सला जो सिलेबस आहे तोच इथं या ठिकाणी काय केलं त्यांनी तुम्हाला ॲडिशनलमध्ये टाकलेला आहे. ठीक आहे. मायक्रो मॅक्रो इकॉनॉमिक्स वगैरे सर्व, पब्लिक फायनान्स वगैरे हे सर्व तुम्हाला इथं सिलेबसला आहे. ठीक आहे. बघा, समग्र लक्ष अर्थशास्त्र आणि भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हे टॉपिक्स दिलेले आहे पूर्ण, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपासून तर भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची आव्हानं, आर्थिक सुधारणा म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म्स, हे टोटल तुमचे हे जे पॉईंट्स आहे हे प्रिलिमचेच पॉईंट आहे, नवीन काहीच नाही. पण हे मात्र टोटल तुम्हाला मेन्सला नवीन आहे. हा जो सिलेबस आहे ना समग्र लक्षीचा, हे टोटली मेन्सला तुम्हाला न्यू आहे. त्यामुळं हे फार महत्त्वाचं आहे. कारण याचे वैशिष्ट्य या अर्थशास्त्रातील तत्त्वज्ञ, विचारवंत कशावरही प्रश्न येऊ शकते. मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण अर्थतज्ञ, त्यांचे सिद्धांत याच्यावर प्रश्न येते. कारण हा MA इकॉनॉमिक्सला सिलेबस आहे ॲज इट इज. ठीक आहे. झालं. सांगायचं तात्पर्य काय, 9 टॉपिक्स आहेत. एक अर्थशास्त्र, विज्ञानमध्ये हे 2 वाढलेले आहे, पर्यावरण जिओग्राफीमध्ये वाढलेलं आहे, हिस्ट्री तुम्हाला ॲज इट इज आहे. फक्त ह्या मुवमेंट्स महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. पॉलिटी आपण मंडेपासून घेतो आहे, सांगितलं तुम्हाला. इथं हे नवीन वाढलेलं आहे, सांगितलं ना. हे आहे का प्रिलिम्सला कुठे नाही, तर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा. बाकी तुमचंच आहे, नवीन काही नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुमचे 2 पेपर या ठिकाणी प्रॉपरली झाले पाहिजे. म्हणजे 200 मार्क्स या पेपरचे, 200 मार्क्स त्या पेपरचे, दोन्ही मिळून 400 मार्क्स. आणि 400 पैकी काय लागेल, तुमचा रिझल्ट लागेल. प्रत्येकाचा वेगवेगळा रिझल्ट लागतो. STIचा वेगळा, PSIचा वेगळा, कारण त्याची प्रत्येकाची तुम्ही मेन्स वेगवेगळी देणार आहे. कारण याचं नाव काय आहे सांगितलं मी तुम्हाला, लिहिलेलं आहे कुठे, तर संयुक्त नाही तर काय, स्वतंत्र मुख्य परीक्षा असं याचं नाव आहे.
ठीक आहे. मुख्य परीक्षेचा पेपर किंवा सिलेबस आणि संपूर्ण टॉपिक ध्यानात आले. काही याच्या संदर्भात क्वेरीज असेल तर विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.